माझे नाव स्वरा संदीप घायाळ. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आदरणीय मुख्याध्यापक, वंदनीय गुरुजन वर्ग आणि तसेच माझ्या बालमित्रांनो, सगळ्यांना माझा नमस्कार. आज मी तुम्हाला कान्होजी आंग्रे यांच्याबद्दल मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे आणि ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे. कान्होजी आंग्रे यांचा जन्म इसवी सन 1669 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील हरणे या गावी झाला. ते आंग्रे घराण्यातील सर्वात कर्तबगार पुरुष होते. तसेच आंग्रे घराण्याचे खरे संस्थापक होते. परकीय सत्तांमध्ये त्या काळी मोक्याची बंदरे आणि किल्ले जिंकण्यासाठी चढाव लागली होती. याचा उपयोग कान्होजींना आपल्या स्थापनेसाठी करून घेतला. कान्होजींचे बालपण सुवर्णदुर्ग या सागरी किल्ल्याच्या परिसरात गेले. कान्होजींना लहानपणापासूनच सागरी सफारींची आणि साहसी मोहिमांची खूप आवड होती. त्यांचे वडील तुकोजी यांना छत्रपती शिवाजी महाराजांची 25 जमीनची सरदारी होती असे म्हणतात. कान्होजींच्या काळात त्यांनी विदेशी सत्तांना सागरी किनाऱ्यावर मोठे आव्हान निर्माण केले होते. ब्रिटिश आणि पोर्तुगीज आरमाराचे त्यात प्रचंड नुकसान झाले होते. छत्रपती राजारामांनी त्यांची कामगिरी पाहून त्यास सरखे लावताब दिला. 1696 मध्ये त्यांनी कुलाबा जिंकून ते आपले मुख्य ठाणे केले. कर्तृत्व, पराक्रम आणि निष्ठा त्यांना जणू पारंपरिकच लागली होती. पुढे राजारामांनी त्यांना मराठा आरमाराचे प्रमुख केले. 17व्या शतकाच्या अखेरीस कान्होजींनी अलिबाग या गावाची स्थापना केली. तसेच अलिबागी रुपये या नावाने चांदीची नाणी चलनात आणली. समुद्रात जाणाऱ्या येणाऱ्या